म्हणजे सगळ्या जनतेनं, ते काय कुठल्या नेत्यानं याचं काय संबंध नाही, इथल्या जनतेनंच निवडणूक हातात घेतल्या. तर जनतेचे प्रश्न सोडवणारा असावा, जनतेकडून लुटून मारून काय खासदार म्हणून काय लोकांच्या हितासाठी कोण विचार करणारा असेल, भविष्यात आपल्याला जर चांगले दिवस बघायला असलं तर त्यासाठी खासदार म्हणून निवडून द्यायला काय अडचण. मंडलिक की शाहू महाराज जनतेचे प्रश्न सोडावे म्हणून लोकांच्यावर हे उमेदवार आम्हाला तुम्हाला दोन्ही पण उमेदवार पसंत नाहीत का? लादलेत असं म्हणायचं आहे. मोदींनी काय केलं की लोकांना फक्त एक गाजर दाखवलेला आहे, मी ह्याव करतो त्याव करतो, याच्या पलीकडे काही नाही केलं आहे. ब्रिटिश काळापासून आज तागायतपर्यंत शेतकरी उपाशी पडत आलेलाच आहे. त्यांच्या मालाला भाव किंमतच नाही आहे. अहो ती भीक नको, तुम्ही दर द्या, शेतकरी समृद्ध होईल. 75 वर्षामध्ये काय केले ह्याच्यामध्ये? रोड त्यांनीच केलाय. नाही सोयाबीनला 4,000 रुपये दर आहे. काँग्रेसच्या काळात 6,000 रुपये होता. राजकारण कसलं त्यांनी केलं काँग्रेसनं? फक्त लोकांना सगळ्या सवलती द्यायच्या, लोकांच्याकडून काय करायचं, मतं मागायची, एखादा विशिष्ट समाज धरायचा आणि त्यांना आपलं मतं मागून काय करायचं, सत्तेवर यायचं. मुसलमान, मंदिर हे 4-5-6 मुद्दे सोडले तर ह्यांना बोलता येत नाही. ज्योती पास माणूस इंग्लिश बोलू शकतोय. अहो आपल्या देशातल्या लोकांना माहिती आहे हा कितवी पास आहे कितवी नाही आहे. विरोधकाकडे असा एकही चेहरा नाही. सध्याचं जे सरकार आहे मोदींचा चेहरा, ह्यांना आणखी 5 वर्ष तरी संधी द्यायला पाहिजे. आमच्या मोदींना 4थी पास आहे. राहुल गांधींच्यावर काय किती विश्वास हे करायचा. राहुल गांधी हे एज्युकेटेड आहेत. अजूनही ते 40-48 वर्षाचे झाले. इतकं पोरकटपणा त्यांचा आहे. फॉरवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन लेक्चर देऊ शकतात. मग अशा माणसाला तुम्ही पंतप्रधान करणार काय? ह्याच्यापेक्षा वाईट काय नाही. देशाच्या पंतप्रधानानं हे करायची, काय टीका करायची आणि दुसऱ्या दिवशी 2 दिवसानंतर आपल्या पक्षात सामील करून घ्यायचं. 1971ला जे काँग्रेस सरकार म्हणजे फोडाफोडी करून आलंय, पण अशी फोडाफोडी करायला परत घरात भांडणं लावाय नव्हती. सत्यातला आणीबाणी लावली होती इंदिरा गांधींनी. त्यावेळी विरोधक होते कुठे? इंदिरा गांधी पूर्णपणे तोंडगाठ टाकलेली. तशी तरी परिस्थिती आता नाही आहे. बाबासाहेबांनी जे संविधान आपल्याला दिले त्या संविधानाप्रमाणे चालू आहे काय? पूर्ण हुकुमशाही चालू आहे. पण मोदी आल्यानंतर 10 वर्षात जे काम झालेलं आहे, सर्वात मोठं जर काम केलं असेल तर संरक्षणाचं. पंजाबमध्ये शेतकरी हायवेवर बसले, गोळीबार केला. बरं, शेतकऱ्यावर कुणी आतापर्यंतच्या काळात कुणी अन्याय केलाय का एवढा? काँग्रेसने यापूर्वी बऱ्याच राज्यांची सत्ता हे केलेली आहे, पाडलेली आहे. आणि सुरुवातीला दिलं मोफत, आता 1100 रुपये 400 रुपये होतात. महागाई वाढली पाहिजे का कमी झाली पाहिजे? अर्थव्यवस्था एवढी आपल्या 9व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आणली. हे व्हिजन आणि आता जे त्यांचं 10 वर्षामध्ये जे इतकं मोठं कार्य केलेलं आहे, काँग्रेसनं तर पूर्वी केलेलंच होतं. काँग्रेसच्या गेल्या 70 वर्षात काँग्रेसने सुईपासून सगळं काही बनवलेलं आहे. मोदीमुळे जो बदल घडवून आणलाय मोदींनी, म्हणजे जी अडथळलेली जी कामं होती आपली पूर्ण भारताची, किंवा एक हिंदू लोकांचा जो एक म्हणजे अडखळलेला जो विषय होता म्हणजे राम मंदिर म्हणा. आणि ह्याच्या आधी आम्ही भाजपलाच मतदान केले. 2014 2019 100% भाजपला मतदान केलं. ह्यांच्यात आला की स्वच्छ, तिकडे झाला की भ्रष्टाचारी. ईडीला आणि ह्याच्यासाठीच गेलेले आहे. ते झालं अजित पवारांचं. त्याच्यानंतर झालं कुठलं अशोक चव्हाण घ्या, छगन भुजबळ घ्या. ह्या भ्रष्टाचारांना जर तुम्ही 8 टाकलं असतं तर तुमचं नक्की कौतुक केलं असतं. तुम्हाला काय वाटतं 400 पार होईल का? 400 असा आकडा होईलच नाही, त्यात प्लस मायनस. तुम्ही म्हणताय 400 पार, हे अशी जर का भ्रष्टाचारी घेतल्यानंतर 400 पार तुम्ही सगळेच काढू शकू शकता. 400 पार शक्यच नाही, अशक्य गोष्ट आहे. असे युवक, ह्यासारखे युवक संपूर्ण देशात असले तर निश्चित मोदी पडणार. परिवर्तन नाही, काँग्रेसच आलं पाहिजे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटो बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. दर्शको नमस्कार, मी आता आजरा तालुक्यातील उत्तूर या गावामध्ये आहे, पेठेमध्ये आहे. रात्रीचे 8:45ची ही वेळ आणि जवळपास आपल्याला जास्ती लोक जरी भेटली नसतील तरी थोडीफार इथं आपल्याला लोक भेटलेली आहेत. आत्ता आपण त्यांच्यासोबत आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया, मतं जाणून घेणार आहे. नमस्कार, काय नाव? हळवणकर. कुठलं इथलं? हो. काय वातावरण लोकसभेचं? आत्ता वातावरण चांगलं आहे. त्याच्या अजून काय उमेदवाराकडे अजून काही इकडे आलेले नाही आहेत. दोन्ही पण आलेले नाही. एक येऊन गेला, दोन्ही नाही. शाहू महाराज नाही आले. कधी आले ते? काल येऊन गेले. मी नव्हतो त्यावेळेला. या ठिकाणी हसन मुश्रीफ साहेब यांनी परवा सभा घेतली आहे.
त्या सभेमध्ये जर कौल पाहिला तर फक्त कार्यकर्तेच होते. जे पाहिजेत, लोक जे पाहिजे आहेत किंवा जो जनता पाहिजे आहे ती जनता काय मला दिसून आलेली नाही. कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्याच्यामध्ये संजय मंडलिक साहेब जे आहेत त्यांनी मला निधी का मिळाला नाही ह्याचं अगदी सविस्तर सांगितलं. काँग्रेसमधनं आता बाजीराव खाडे सुद्धा आहे. ते त्या काँग्रेसमधनं आता ते अपक्ष काँग्रेसचे होते, अपक्ष आज फॉर्म भरला. पण ते बाजूला खाडे माहीत तरी पाहिजे ना लोकांना, इकडे यायला तरी पाहिजे, संपर्क तरी पाहिजे ना. आता ह्या ठिकाणी कसं संजय मंडलिक लोकांना माहिती आहे. एक झालं शाहू महाराज के राजे एवढंच माहिती आहे हो, ह्याच्या पलीकडे काय माहिती नाही. संभाजीराजे उभारले असते चाललं असतं, संभाजी घाटी उभारले असतं चाललं असतं. पण हे लोकांच्यावर हे उमेदवार आम्हाला दोन्ही पण उमेदवार पसंत नाहीत का, लादलेत असं म्हणायचं आहे. आता मतदान करताना काय केलं, मोदी यायला पाहिजे म्हणून, मोदी फॅक्ट म्हणून नाईलाजनं लोकांना मतदान करण्याची पाळी येणार. काय वाटते केंद्रात कुठलं सरकार? केंद्रात भाजपच. भाजप का? अहो भाजपचं काम आहे. 75 वर्षामध्ये काँग्रेसनं काहीच केलेलं नाही आहे. 75 वर्षामध्ये काय केले ह्याच्यामध्ये? रोड त्यांनीच केला. नाही रोड सगळे त्यांनी केले हे बरोबर आहेत हो. ऐका तरी नाही ऐका तरी ऐका तुमचा 75 वर्षामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्ता कोणाकडे? काँग्रेसकडे होती. कोणाला त्यांनी यूज दिलेलं नाही आहे. आणि राजकारण कसलं त्यांनी केलं काँग्रेसनं? फक्त लोकांना सगळ्या सवलती द्यायच्या, लोकांच्याकडून काय करायचं, मतं मागायची, एखादा विशेष समाज धरायचा आणि त्यांना आपलं मतं मागून काय करायचं, सत्तेवर यायचं. एवढंच काम त्यांनी केले ना. काही असं म्हणत नाही सर्वच काय त्यांनी केलं नाही, पण केलं आहे. पण मोदी आल्यानंतर 10 वर्षात जे काम झालेलं आहे, सर्वात मोठं जर काम केलं असेल तर संरक्षणाचं आणि अतिरेक्यांच्या आणि जम्मू काश्मीरचा प्रश्न 3 सप्ताह बीजेपी सरकार पाहिजे असं आमचं मत आहे. साहेब नमस्कार, तुमचं नाव कसं? माझं नाव महेंद्र मिसाळ. मिसाळ साहेब, काय वाटते यंदाच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार म्हणून कोण पाहिजे? खासदार म्हणून आता गेली 10 वर्ष मोदींचं आपण काम बघतोयच. मोदींनी काय केलं की लोकांना फक्त एक गाजर दाखवलेला आहे. मी ह्याव करतो त्याव करतो, याच्या पलीकडे काही नाही केलं आहे. काँग्रेसच्या गेल्या 70 वर्षात काँग्रेसने सुईपासून सगळं काही बनवलेलं आहे. हा विषय 15 लाख येणारे ते आपल्याला 15 लाख भेटलेच नाहीत. महाराष्ट्रातले गुजरातला किती उद्योगधंदे गेले हा विचार करा. दुसरी गोष्ट राजकारण, इथलं जे देवेंद्र फडणवीस असतील नाहीतर इतर त्यांचे पक्षानं राष्ट्रवादीबरोबर शिवसेनेबरोबर फोडाफोडी केली, कितपत योग्य आहे? ज्यांच्यावर आरोप करायचे की 70,000 कोटीचा आरोप करायचा आणि त्यांना आपल्याकडे सत्तेत घेऊन कॅबिनेट मंत्री तेही वित्त खात्याचं द्यायचं. आणि ह्याच्यापेक्षा वाईट घटना कोणती माहिती आहे का? पंतप्रधानांनी त्यांच्यावरती आरोप करायचं की 70 कोटी हजारचा घोटाळा केला आहे आणि 2 दिवसानंतर त्याला आपल्यात घ्यायचं. ह्याच्यापेक्षा वाईट काय नाही. देशाच्या पंतप्रधानानं ही करायची, काय टीका करायची आणि दुसऱ्या दिवशी 2 दिवसानंतर आपल्या पक्षात सामील करून घ्यायचं. हे झालं अजित पवारांचं. त्याच्यानंतर झालं कुठलं अशोक चव्हाण घ्या, छगन भुजबळ घ्या. आता हे काय म्हटले की हे फोडाफोडीचं राजकारण केलं. 1971 साली इंदिरा गांधींच्या नंतर किती सरकार पाडली इंदिरा गांधींनी? त्याचा विचार काय करायचाच नाही हो. 1900 किती सरकार हे पहिल्यापासून चालत आलेलंच आहे. सत्तेचं हे राजकारण जे आहे का नाही, फोडाफोडीशिवाय हे राजकारण कुठलं चाललेलंच नाही आज तागायतपर्यंत. काय म्हणलात साहेब? काँग्रेसने यापूर्वी बऱ्याच राज्यांची सत्ता हे केलेली होती, पाडलेली आहेत. मग त्यामुळे मोदींनीच आता पाडली असं त्यांना काय दोष हे करायचं. पण मोदींचं विजन आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीला मोदींनी अर्थव्यवस्था एवढी आपल्या 9व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आणली. हे व्हिजन आणि आत्ता जे त्यांचं 10 वर्षामध्ये जे इतकं मोठं कार्य केलेलं आहे, काँग्रेसनं तर पूर्वी केलेलंच होतं, अगदी काय त्यांनी केलं नाही असं नाही, पण त्यावरती त्यांनी कळस चढवला आणि भारताची एक इमेज संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर जो एक भारताचा दबदबा आज मोदीसारख्या याला अमेरिकेमध्ये 3-3, 4-4 वेळा तिथल्या संसदेमध्ये बोलवून भाषण संबोधन करायला लावतात. आणि मोमेडियन राष्ट्रामध्ये देखील इतकी दबदबा आहे
तिथं आपला भारताच्याबद्दल इतका द्वेष होता. पण संयुक्त अरब अमिराती, सौदी, इतर या देशांनी मोदींना अगदी रेड कार्पेट हां आणि ही जी इमेज केलेली आहे आणि ह्या इमेजचा भारताला चांगला हे झाला. आणि शेजारची राष्ट्र बघा, पाकिस्तान असेल, सिलोन असेल, ब्रह्मदेश किंवा इतर हे, ती म्हणजे इतकी भिके कंगाल झालीत. पण भारताची इमेज आता एवढी चांगली झालेली आहे, अर्थ हे असेल किंवा कृषी ह्याच्यामध्ये, संरक्षण ह्याच्यामध्ये. पण आता हे सरकार शेतकऱ्यांचं नाही असं म्हणतात. अहो शेतकऱ्यांना आता शेतकरी आणि मी शेतकरी आहे. मी शेतकरी, आम्ही मी शेतकरी आहे. आम्ही एकाही शेतकरी आहे. शेतीमालाला भाव नाही. हिचे जे 2,000 रुपये PM किसानचे द्या, भीक नको आहे. शेतीमालाला हे चांगला शिक्षक दर आहे. द्या. हे रिटायर्ड झाले, सांगताय आम्ही का? दोघं शेतकरी आहे. एक असं मी शेतीमाल तुम्हाला सांगा की त्याला सांगतो, दर खरं आहे. सांगतो, आम्ही काय? एक बोला की म्हणजे record. एक असा एक शेतीमाल नाही की ज्याला भाव आहे. फक्त यांनी सांगावं फक्त कुठल्या कसं आहे, शेतकऱ्याला हे मालाला भाव 2,000 PM किसानचे 2,000 निधी, अहो ती भीक नको, तुम्ही दर द्या, शेतकरी समृद्ध होईल. कशा मला एवढंच विचारायचं आहे, या दोघांनी कुठल्या शेतमालाला भाव दिला एवढं सांगावं, इथं आम्ही त्याला मान्य करतो. काँग्रेस नाही, ब्रिटिश कालावधीपासून या ठिकाणी शेतकऱ्याला कुणीच मानले नाही आणि म्हणून महात्मा फुलेने शेतकऱ्यांचा आसूड नावाचा ग्रंथ लिहावा लागला. आता ब्रिटिश काळापासून आज तागायतपर्यंत शेतकरी उपाशी पडत आलेलाच आहे. त्यांच्या मालाला भाव किंमतच नाही आहे. आता ते एकदा मला वाटतं पंजाबमध्ये कृषीचे 2 काहीतरी कायदे तयार केले, ते मागे घ्यायला लावले. आंदोलन करून मागे घ्यायला लावले. एक मिनिट, आंदोलन करून मागे घ्यायला लावले. ती खरं म्हणजे हमी भावासाठीच दिलेली ती योजना होती. मग ती मागे काय घ्यायला लावले? हो काय सांगा. हे बघा, स्वामीनाथन असणे यांनी भारतरत्न पुरस्कार दिला. त्यांचा आयोग का तुम्ही मान्य करत नाही? त्यांना भारतरत्न दिला का नाही, मग त्यांचा आयोग मान्य करा ना तुम्ही. आज असं दादा, आमचं मत. सोयाबीनला 4,000 रुपये दर 4,000 आहे. रुपये दर आहे. काँग्रेसच्या काळात 6,000 रुपये होता. बरं, सरकार पाठीमाग पुढं जायला पाहिजे का? महागाई वाढली पाहिजे का कमी झाली पाहिजे? शेतकऱ्याला काय भाव मिळत नाही, एवढंच मला विचारायचं आहे. हां, सिलेंडर आणि सुरुवातीला दिलं मोफत, हां. आता 1100 रुपये, 400 रुपये होतं 2014 ला. हे शिक्षक आहेत, यांना रिटायर्ड आहे, यांना पेन्शन मिळते. ते सरकारी आज तुम्ही हे त्यांना शेतकऱ्याच्या- पेन्शन आहे. आम्ही दोघं शेतकरी आहे आणि शेतकऱ्याच्या घरात जावा, चांगले म्हणजे एज्युकेटेड कळते परिस्थिती काय आहे. आम्ही आज रोजी आमचा पाण्याखालचा भाग आहे. आम्ही 100 टनापेक्षाही आमचं उत्पन्न आहे, ऊस उत्पन्न, हेही आम्ही मान्य करतो. खरं त्या ऊसाला सुद्धा हे देत नाही. FRP प्रमाणे हे आता मोदी सरकारने केलं नाही FRP प्रमाणे. नाही अहो, खताच दर सांगा ना. आज 400 रुपयाला येतेली पिशवी 1700 रुपये केली. DAP काय दर आहे जरा सांगा. 6,000 400 शेतकऱ्यांच्या ह्याच्या अकाउंटवरती त्याच्याबद्दल काय सांगा. अहो, दादा, तेच मी सांगा, आम्हाला भीक नको, चांगला दर दर द्या. द्या. आम्ही भीक मागत नाही तुमच्याकडे, आम्हाला पैसे सुद्धा देऊ नका 2,000 आणि दुसरी रुपये. गोष्ट आणि सांगतोय तुम्ही का, ह्यावेळी जे आम्ही आता म्हणजे शाहू महाराजांना जे ठरवलंय, म्हणजे सगळ्या जनतेनं, ते काय जनतेने कुठल्या ठरवलेलं नेत्यानं याचा काय संबंध नाही, इथल्या जनतेनंच निवडणूक हातात घेतल्या. शाहू महाराजांना का द्यायचं, तर मराठी समाजाला सुद्धा त्यांचं योगदान आहे. ज्यावेळी संभाजीराजांनी दिल्लीत उपोषण केलं, त्यावेळी आमच्या म्हणजे सारथीचं जे हे झालं, शिष्यवृत्ती, ती त्यांच्या ह्याच्यामुळे झालं. तसंच EWSचं, ज्यांचं मराठी समाजाला योगदान, ते मराठा समाज त्यांच्या पाठीशी राहणारच. हा एक मुद्दा आता आहे. एकंदरीत या विषयावरती सरकारवरती तुमचं काय मत आहे? नाही, माझं तरी आता सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा यांचा बरोबरच आहे. मी काय त्यांना हे दोष देणार नाही. आम्ही म्हणजे शेतकरी आहे. पण कसं आहे, इकडं शेतीमालाला इकडं भाव दिला, त्या प्रमाणात इकडं महागाईचं आहे. लगेच इतर नोकरवर्ग किंवा इतर समाज, इतकी महागाई वाढली, तितकी महागाई वाढली, असं लगेच ओरडतात. शेतकऱ्यांना अजूनही द्यायलाच पाहिजे. त्यांना हे 2,000 म्हणजे काय फारसं मदत असं नाही आहे. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये काय आहे, विरोधकाकडं असा एकही चेहरा नाही. आज मोदीकडे जे व्हिजन आहे किंवा काय त्यांचा जे दृष्टिकोन, तर आज राहुल गांधी आता यांचा विरोधकांचा चेहरा आहे. राहुल गांधींच्यावर काय किती विश्वास हे करायचा, अजूनही ते 48 वर्षाचे झाले, इतकं पोरकटपणा त्यांचा आहे. मग अशा माणसाला तुम्ही पंतप्रधान करणार काय? मग त्यापेक्षा तरी तो सध्याचं जे सरकार आहे मोदींचा चेहरा, ह्यांना आणखी 5 वर्ष तरी संधी द्यायला पाहिजे. आता 75 जवळजवळ 60 वर्ष त्यांनी काँग्रेसनं भोगलेलीच आहे. पण त्यांनी त्यावेळी केले, त्यांच्या परीनं ही केली.
आज मोदींच्या कारकिर्दीमध्ये एवढी प्रगती चाललेली आहे आणि विरोधकाकडे असा कोणी चेहरा नाही पंतप्रधान होण्याच्या याचा. म्हणून तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये मोदीलाच पाठिंबा दिला पाहिजे. इकडे जरी आम्ही राजीनामे हे करणारच, पण मोदींचं सरकार यायलाच पाहिजे असा. यांनी जो आता मुद्दा मांडला की पोरकटपणा म्हणजे राहुल गांधी पोरकट. राहुल गांधी हे एज्युकेटेड आहेत, फॉरवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन लेक्चर देऊ शकतात. आमच्या मोदींना 4थी पास आहे. हे पोरकटपणा कुठला जरा सांगा. नाही, त्यांनी फक्त 4थी पास माणूस इंग्लिश बोलू शकतोय. टेलिप्रॉम्प्टेड लावलेले असते त्याच्यावरती बोलत असतात. नाही, हे आपल्या देशातल्या लोकांना माहिती आहे हा कितवी पास आहे कितवी नाही आहे. लक्षात आलं का? ह्याला चांगलं यांना माहिती आहे. आज सांगा तुम्ही गुजरातला किती आपल्यातले महाराष्ट्रातले किती उद्योगधंदे गेलेत. आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी हे समजून घ्यायला पाहिजे की महाराष्ट्रातली वित्तीय संस्था, जागतिक वित्तीय संस्था IFC म्हणून काहीतरी आहे, ती आज गुजरातमध्ये गेलेली आहे. तुमचं चीफ कंडक्टरची कुठली ती चिप तयार काय गाड्यांची चिप ती गेली. त्याच्यानंतर बोईंगचा गेला, आपलं जो विमान हे करतात तो गेलेला आहे. आता सध्याची एक 2-4 दिवसापूर्वी आणखी कुठला तरी एक हे गुजरात. आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी एवढं समजायला पाहिजे की आपण आता गुजरातला जायला पाहिजे आपल्या मुलांनी की महाराष्ट्रातच पाहिजे. सर काय सांगा? महाराष्ट्रात यायला पाहिजेत उद्योग. आणि पण महाराष्ट्राचे शिवसेनेनं दाभोळ इंद्रावण प्रकल्प भाजप सरकारनंच आणला होता. तर त्यावेळी ह्याच शिवसेनेनं त्यांना एवढा विरोध केला, हा कोकणात इंद्रावण कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही आणि तो बंद पाडला. नंतर आता याचा जवळचा दुसरा एक प्रकल्प होता बघा, आणखी एक नाही ह्याच्याबद्दलच होता, जयगडजवळ कुठला हा कोकणातला. तिथंही या शिवसेनेनं तिथल्या लोकांना उठवून बसवलं आणि हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत करायचा नाही. हेच ज्यावेळी विरोधात असतात त्यावेळी हे सत्तेत हे झाले आम्ही करणार पण. म्हणजे शिवसेनाचं हे दुट्टपी धोरण बघा कसं. मग महाराष्ट्रात यायलाच पाहिजे उद्योग. हे काय बाहेर जाऊन आपल्या लोकांना नोकऱ्या मिळणार नाहीत, नाही तर इथली लोक जाऊन तिथं नोकऱ्या करतील असं नाही. पण हेच लोक विरोधक असे आहे. तुम्हाला काय वाटतं 400 पार होईल का? 400 असा आकडा होईलच नाही, त्यात +-50 होतील. 400 नाही. तुम्हाला काय वाटतं 400 पार होणार का? ते काय सांगता येईल लोकांच्या मनावर अवलंबून. बऱ्याचशा ठिकाणी पश्चिम बंगाल पाहिजे. आता EVM सगळं आहे. EVM जर असल्या व्यवस्थित तर 400 पार शक्यच नाही, अशक्य गोष्ट आहे 400 पार. आता आम्ही यंग आहेत, हिने सर्व्हिस म्हणजे हिने सिनियरिटी तर यांना पेन्शन आहे, यांना पेन्शन आहे. माझं एवढंच मत आहे की युवकांना उद्योगधंदे ह्यांचे म्हणजे आताचं सरकार मुसलमान मंदिर हे 4-5-6 मुद्दे सोडले तर ह्यांना बोलता येत नाही. एज्युकेशनवरती बोलतात, नाही बोलत. आज केजरीवालला आतमध्ये टाकले का, कोणत्या बेसवर टाकलं? यांच्याकडे घोटाळेबाज नाहीत. यांच्याकडे गेल्यानंतर कसे ते सारख्या चांगल्या माणसाला विनाकारण आत टाकले. आज अजित पवार असू देत, अशोक चव्हाण, हे मोठे यांच्यावर आरोप केलेत आणि हे बाहेर आहे. ह्यांच्यात आला की स्वच्छ, तिकडे झाला की भ्रष्टाचारी. हे कोणत्या हे कुठलं आहे? बरं, ह्यांच्यावरती ईडी हे सगळे चालू आहेत. ह्यांच्यावर आरोप करायचे, ह्यांना दबाव टाकायचा, पक्षात घ्यायचं, नंतर आहे तसं बाहेर पक्षात घेतल्यानंतर बाजूला येतोय. ह्यांच्यावर काय होत नाही ते 1971ला जे काँग्रेस सरकार म्हणजे फोडाफोडी करून आलंय, पण अशी फोडाफोडी करायला परत घरात भांडणं लावाय नव्हती. हे प्रत्येक घरात भांडणं लावल्या काँग्रेसनं नक्कीच केलं. एकीकडे भाऊ एकीकडे नक्कीच फोडाफोडी असेल खरे. अशासारखी म्हणजे खालच्या एवढ्या खालच्या लेवल मी एखाद्यावरती भ्रष्टाचार, त्यावेळी ईडी लावली, त्यावेळी ईडी होती काय CBI होतं का असं टाकलं होतं? नाही केलं का त्यावेळी? दबाव तंत्र टाकलं. एवढं दबाव. आज जे तुम्ही जर का नाही आला तर दुसऱ्या दिवशी ईडी तुमच्या घरात तयार येते. 75ला झालं का? तसं चालतं काय? 75ला याने 77ला आणीबाणी लावली होती इंदिरा गांधींनी. त्यावेळी विरोधक होते कुठे? इंदिरा गांधी पूर्णपणे तोंडगाठ टाकलेली. तशी तरी परिस्थिती आता नाही आहे. आता नाही. दुसरी गोष्ट हे वारंवार म्हणतात, हे वारंवार काय म्हणतात, ह्यांना पेन्शन आहे, बरोबर आहे की नाही? जो या देशाची रचना जशी आहे की शिक्षण क्षेत्रावर हा विकास झालेला आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगा, शिका मोठे व्हा, तुम्हाला शिक्षण मोठं करतं. तसं शिक्षणामुळेच सगळा जो रचना ही आपल्या देशाची जो विकास झाला आहे तो शिक्षणामुळे झालेला आहे. आता त्याच्यामध्ये लागणारे जे लोक आहेत, काम करणारे लोक आहेत, त्यांना ऐका
लोक जे काम करायले आहेत, मोठे व्हायले, त्यांना पेन्शन मिळाली, कशासाठी दिली? त्यानं कुठल्या प्रकारचं कामच करता येत नाही ना. आता हे म्हणतात त्या ह्या अगदी बरोबर आहे, युवकांना पण विषय मांडायचा आहे. हां मांडा की तो नक्की मांडा. मांडतो. काय सांगतो ह्यांनी मी ज्यावेळी आज काम करतोय त्यावेळी मी आज माझा पगार घेऊन येतोय. ह्या पगारानंतर मला पेन्शन वगैरे काय नाही. यांनी पगारसुद्धा घेऊन सुद्धा पेन्शन द्यायला लागते. हा कुठला न्याय आहे? बरोबर आहे का? रिटायर झाल्यावर काय काम करता येत नाही म्हणून हा ते विषय काय तर नाही हा- सोडा. हा विषय वर्ष 60 पर्यंत पगार घेतलायच की. या ठिकाणी ह्यांनी मांडलेले मुद्दे त्या वयाच्या दृष्टिकोनानं बरोबर आहेत. आम्ही आमचे आता भोगले 70 वर्षापर्यंत आम्हाला जे अनुभव आहेत तेवढे त्यांना अनुभव असणार नाहीत. ते आता म्हणतात हमी भाव दिला पाहिजे, अगदी बरोबर आहे. महागाई वाढत चाललेली आहे. शेतकऱ्यांचं बिल वाढले की इकडे महागाई वाढते, बरोबर आहे. आता सरकारनं एवढंच शेतकरीच केलं दिसतात. नाही ऐका तरी आता सरकारनं काय करायला पाहिजे सांगतो. आता शेतकरी असं मी शेतकरीच आहे की हो, मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे की, बरोबर. नाही मी पूर्वी शेतीशिवाय आमच्या वडिलांनी काय केलेलं नाही आहे. त्यातला एक मी लागलेला नोकरीला लागलेला. आता मी काय म्हणते 400 पार होणार काय नाही? 400 पार नाही होत. अशक्य गोष्ट आहे. आणि जे बाबासाहेबांनी जे संविधान आपल्याला दिले त्या संविधानाप्रमाणे चालू आहे काय? पूर्ण हुकुमशाही चालू आहे. सुप्रीम कोर्ट ह्यांच्या ताब्यात, निवडणूक आयोग ह्यांच्या ताब्यात, सगळं ह्यांच्या म्हणण्याप्रमाणेच चालू आहे. ही हुकुमशाही चालू आहे. हरियाणामध्ये जी महापौर पदाची निवडणूक झाली तिथल्या नाही बॅलेट पेपर त्याचे चेंज करण्यात आले. हे कशासाठी? एवढं जर का तुमचं दबाव तंत्र असेल कशासाठी जरा सांगा. मग आता एवढी तुम्ही सगळी नेते मतदानच मंडळी घेऊ नका. तुमच्याकडे आहेत, मग एवढी प्रचाराची काय गरज आहे? आणि सगळी एवढे पक्ष तुमच्याकडेच फोडायची आहेत. काय गरज आहे तुम्हाला? एवढं पक्ष फोडायला राष्ट्रवादी सगळे फोडायची, नेते मंडळी तुमच्याकडे आहेत. 400 पार होणार ना, मग तुम्ही हे पक्ष का फोडताय? कशासाठी फोडायला लागला? असे युवक ह्यासारखे युवक संपूर्ण देशात असले तर निश्चित मोदी पडणार. नाही पडला नाही, सांगतो नाही पडला अशा प्रकारचे युवक जे आहेत की नाही, आता ह्यांनी म्हणतात की असं झालं तसं झालं म्हणतात, किंवा महागाई वाढली, एक पिकाला हमी भाव दिला नाही, शेतकरी आंदोलन सुरू आहे, सगळं आहे. पण एखादी चांगली गोष्ट करत असताना त्याला दोष दिला जातोच. काँग्रेसनेही चांगल्या गोष्टी केल्या, त्यांनाही दोष गेलेला आहे. आता आपल्याला चांगली गोष्ट काय वाटते, 10 वर्षामध्ये त्याने जी प्रगती केलेली आहे. मग आता हे म्हणतात शेतकऱ्यांना मारले, हमीभाव दिला नाही, हे अगदी बरोबर पंजाबमध्ये आहे. शेतकरी हायवेवर बसले, गोळीबार केला. हा हे बघा, रबरच्या संरक्षण आम्ही शेतकऱ्यांना मारावं असं काही नाही. खेळे ठुकवून वाहने येऊन येत सगळे म्हणून बॅरिकेड त्यांनी हे केलेलं सोशल आहे. मीडियाच्या माध्यमातून बघितलेलं हा बघितलेलं आहे. बरं शेतकऱ्यावर कुणी आतापर्यंतच्या काळात कुणी अन्याय केलाय का? बरोबर एवढा अन्याय झालाय कुठल्याही का? आंदोलन यश नाही भाजप सरकारमध्ये. तुम्ही काय चिरडले पाहिजे जाते. तेवढं बोंबला, काही काही चिरडली तुमचा उपयोग होत नाही. अहो तुमची हुकुमशाहीच आहे ना, आहे की नाही? तुम्ही भ्रष्टाचारांना तुम्ही घेताय, याच्यात तुमचं आणखी काय पाहिजे? तुम्ही म्हणताय 400 पार, हे अशी जर का भ्रष्टाचारी घेतल्यानंतर 400 पार का तुम्ही सगळेच का शिकू शकता? बरं, तुमच्याकडे EVM आहे, काय करायचं? सगळंच आहे की सगळे मग तुम्ही भ्रष्टाचारी 400 तरी कशा म्हणतात? सगळ्याच तुमच्या शिटा आता महाराष्ट्रात सांगतात की 45 वरून आता 48 वर परत गेले, म्हणजे सगळ्याच शिटा घ्यायला लागल्या. ह्या भ्रष्टाचारांना जर तुम्ही 8 टाकलं असतं तर तुमचं नक्की कौतुक केलं असतं. आणि ह्याच्या आधी आम्ही भाजपलाच मतदान केले. 2014 2019 मतदान केलंय. 100% भाजपला मतदान केले. ह्यांना खरं तुम्ही शिक्षा अति दिली झालंय, असती की नाही, तुमचं कौतुक अति केलं. झालेलं आहे. पण हे तुम्ही लोकशाहीला आपल्याकडे घातक घेऊन- आहेत. पुढची येणारी परिवर्तन नाही, काँग्रेसच आलं पाहिजे. काय वाटते खासदार म्हणून कोण आता पाहिजे? खासदार म्हणून काय, लोकांच्या हितासाठी कोण विचार करणारा असेल, भविष्यात आपल्याला जर चांगले दिवस बघायला असलं तर त्यासाठी खासदार म्हणून निवडून द्यायला काय अडचण नाही. कोण पाहिजे आता? वैयक्तिक असं नाव कोणाचं घेणार नाही. महाराष्ट्र हां वैयक्तिक नावच घेऊ शकत नाही. तुम्हाला काय वाटते? ते कोण विकास करेल कोल्हापूरचा किंवा याचा तोच आपला कोण करेल खरं आता आहे. यंदा? तसं तर काय सांगता येत नाही, मोदी शेवटी की राहुल राजकारण आहे. मोदी की राहुल गांधी? हे मोदी का बरं मोदी? मोदीमुळे जो बदल घडवून आणलाय मोदींनी, म्हणजे जी अडथळलेली जी कामं होती आपली पूर्ण भारताची, किंवा एक हिंदू लोकांचा जो एक म्हणजे अडखळलेला जो विषय होता, म्हणजे राम मंदिर म्हणा, परत काही गोष्टी, आणि जे आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट चालू आहे आपल्या इंडियामध्ये. आजऱ्यामध्ये कसं होईल हे वातावरण? महाराज मंडळी यांना किती काय सांगता येत नाही. सांगता येत नाही. काय ते राजकारण शेतकरी वर्ग आहे आपल्या इथं, त्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचा विचार करून त्यालाच निवडून द्यावा असं माझी बी एक इच्छा आहे लोकांनी. बरोबर. कारण प्रश्न भरपूर आहेत, त्या सगळ्या गोष्टी का होऊ शकत नाही. आणि एक 10 गोष्टी जर आपल्याला जर निर्णयास्पद जर झाल्या तर आजच्या घडीला आणि आता येत्या तरुणांच्या एक विकासासाठी आपल्याला एक वेगळा एक संदेश जाईल.
खासदार जनतेचे प्रश्न सोडवणारा असावा, जनतेकडून लुटून मारून काय काय करणार. इथं रोजगाराचे काय आहे का तुम्हाला? रोजगार वगैरे काय नाही. मग? काय ज्याचं शेत आहे जे काय असेल ते शेत किंवा हातावरती काय हातावरती काय असेल, ज्याचा व्यवसाय त्यानं व्यवसाय करायचा, ज्याचं शेत आहे त्यानं शेताकडे जायचं, पण त्या शेतात पण पाऊस पडला हां. तरच ती पिकतंय, नाही तर मग त्यानं असं इकडे तिकडे बोंबलत फिरून मग काहीतरी केलं पाहिजे, एवढंच विषय आहे, बाकी काय नाही. मग कसा पाहिजे खासदार आता? खासदार सर्वसामान्यांचे प्रथम प्रश्न सोडवणारा पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचा जो आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातला युवा वर्ग आहे त्यांना कुठेतरी एक छोटी MIDC असावी किंवा छोटंसं काहीतरी असावं. त्या MIDC थ्रू त्यानं काहीतरी आपली मुलं एक प्रत्येक गावातली थोडी थोडी मुलं त्या भागामध्ये लावली पाहिजेत असं वाटतंय. मंडलिक की शाहू महाराज? शाहू महाराज हां, का शाहू महाराज? जनतेचे प्रश्न सोडावे म्हणून हां. म्हणून शाहू महाराज. शाहू महाराज. तर आपण आजरामधील उत्तूर या गावामध्ये आहे. या गावातील लोकांच्या सोबत आता आपण KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून संवाद साधलेला आहे. आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा त्या माध्यमातून सुरू असलेला आपला हा आढावा, आणि हा आढावा घेत आता आपण पोहोचलेलो आहे उत्तूरमध्ये. आणि उत्तूरमधल्या या लोकांशी, नागरिकांशी, युवकांशी आपण संवाद साधलेला आहे KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून. खरं बघायला गेलं तर खासदार कोण असायला पाहिजे, कोल्हापूरच्या प्रश्नांच्या पेक्षा महाराष्ट्रातले जे काही चाललेलं जे काही राजकारण आणि या राजकारणामध्ये पडलेली ही जी काही घडी आहे, या घडीवरती इथल्या लोकांनी चांगल्या पद्धतीने संवाद साधलेला आहे. कोणीही असू दे, पण तो जो असेल त्याने इथले युवकांचे प्रश्न, नागरिकांचे प्रश्न सोडवायला पाहिजेत. बेरोजगारीचा सगळ्यात मोठा या भागामध्ये आजरा, चंदगड, उत्तूर या भागामध्ये जो काही प्रश्न आहे तो सोडवून MIDC किंवा हे प्रकल्प इथं आणायला पाहिजेत, अशा पद्धतीची मांडलेली हे लोकांनी, युवकांनी मांडलेली ही मत आहे. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.